गोवंश हत्याबंदीच्या बाबतीत पुन्हा कार्यकर्त्याचा पोट भरण्याचा कार्यक्रम लावलेला आहे। माझं म्हणणं आहे का गोमातेला कापू नये, बिलकुल मी त्याबद्दल एकमत आहे। पण तुम्ही एक सांगा, गायीला कापायचं नाही हे बरोबर आहे, पण गाय गोरक्षणमध्ये ठेवली तर पैसे भेटते आणि गाय जर शेतकऱ्यानं ठेवली तर काहीच भेटत नाही। हा का न्याय? शेतकऱ्याला द्या अनुदान, गोरक्षण धारकाला जर अनुदान देता तर मग शेतकऱ्याला का देत नाही? तुम्हाला तुमच्या संस्थेतल्या माणसाला, तुमच्या कार्यकर्त्याचे पोट भरायचे तुम्ही आमच्या शेतकऱ्याच्या घरी जर 2 गायी असेल, आमच्या शेतकऱ्याच्या घरी जर आम्ही पाहतोय बैल असेल, या अनुदान त्याला कसं देतो तुम्ही अनुदान? एकत्रित ठेवले तर अनुदान आणि एक ठेवले तर अनुदान नाही। वा बे कायदे, हे कुठलं संविधान आहे? तुमच्या शेतकऱ्यांना त्याची गाय भाकर जनावर घेऊन जाताना ते अडवणूक होतीये गोरक्षकांकडनं, तर त्यांना मारहाण होतीये, त्यांच्याकडे पैसे उकळले जाते। शेतकऱ्याला मारणारच आहे हे। धर्माचं नाव सांगून आम्हाला मारायचंच ठरवलं आहे, चीरफाड करणार आहे, बटेंगे तो कटेंगे असं ते योगीजी म्हणत होते। आता सत्ता तुमची आले, कटून कोण राहिला विचारा ना म्हणा, कोण कटून राहिला? या 7 महिन्याच्या काळात 7,000 शेतकरी आत्महत्या करून मेला। कोण कटला? हिंदू नाही कटला? हे सगळ्या शेतकऱ्याच्या आत्महत्या 90% हिंदू आहे। कुठे जातं तुमचं हिंदुत्व? फक्त निवडणुकीतच आठवतं का हिंदू तुम्हाला? प्रभू रामचंद्राचं मंदिर बांधायचं आणि प्रभू रामचंद्राचा आदर्श मात्र वाऱ्यावर सोडायचा। अल्टिमेटम सरकारला दिलेला आहे की 1 महिन्यामध्ये कर्जमाफी करावी, अन्यथा आम्ही आंदोलन करू। आपण देखील त्या मताशी सहमत आहात, पण आपली काय आनंद आहे? माझं तर म्हणणं आहे का या आमचं स्वप्नच ते आहे, या देशातल्या सगळ्या राजकीय पक्षानं शेतकऱ्याचे मुद्दे हाती घेतले पाहिजे। सगळ्या निवडणुका शेतकऱ्याच्या मुद्द्यावर झाल्या पाहिजे, त्या जाती धर्माच्या मुद्द्यावर नाही। कहाँ मंदिर बनेगा और कहाँ मस्जिद बनेगा ये हमारे लिए ज़्यादा प्रिय नहीं है। हमारे लिए प्रिय यह है कि हमारा किसान किस तरह से खुशी में रहेगा।